मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरत नसतात, तर भांडण म्हणजे नेहमीच कमजोरी दाखवण्याचं लक्षण असतं का? किंवा भांडण टाळणं म्हणजे घाबरणं? अनेकदा आपल्या समाजात जो कोणी मतभेद टाळतो, राग आवरतो, वादाच्या ठिकाणी शांत राहतो, त्याला घाबरट, कमी आत्मविश्वासाचा किंवा आपलं म्हणणं ठेवण्याची ताकद नाही, असा लेबल लावलं जातं. पण मानसशास्त्रात ही माणसं घाबरट नसून भावनिकदृष्ट्या परिपक्व, संयमी आणि आत्मनिरीक्षक असतात, असं अनेक संशोधनातून स्पष्ट झालं आहे. या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत की मुद्दाम भांडण टाळणारी माणसं खरं तर कोणत्या मानसिकतेत जगत असतात, ते असं का वागतात, यामागील शास्त्रीय आधार काय आहे आणि त्यांच्या वागणुकीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर व सामाजिक नात्यांवर काय परिणाम होतो. नंबर एक, भांडण टाळणं म्हणजे घाबरणं नसतं, तर काय असतं? भांडण टाळणं म्हणजे पॅसिव्ह बिहेवियर नाही, तर अनेकदा इमोशनली इंटेलिजंट बिहेवियर असतं. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या संकल्पनेनुसार अशी माणसं त्यांच्या भावना ओळखून त्यावर योग्य नियंत्रण ठेवतात. म्हणजे त्यांना राग येतो, चिडचिड होते, पण तरीही ते आपली भावना दुसऱ्यावर न ओतता ती आतून हाताळतात. यातून ते केवळ वाद टाळत नाहीत, तर पुढील परिणाम टाळतात: नातं बिघडणं, मानसिक थकवा, अपराधगंड, इतरांना दुखावणं इत्यादी. नंबर दोन, हे वागणं अवॉइडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर नव्हे का? काही लोकांना वाटू शकतं की भांडण टाळणं म्हणजे सोशल विड्रॉवल किंवा अवॉइडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डरचं लक्षण. मात्र दोन्हींमध्ये फरक आहे. अवॉइडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये व्यक्ती कोणत्याही वाद, टीका किंवा नकारात्मक संवाद टाळण्यासाठी सतत टाळाटाळ करत राहते आणि सामाजिक व्यवहारांपासून दूर राहते. पण मुद्दाम भांडण टाळणारी माणसं अनेकदा सामाजिकदृष्ट्या सक्रिय असतात. ते त्यांच्या मतांबाबत स्पष्ट असतात, पण ते संवाद करताना अशा पद्धतीनं वागतात की मतभेद भांडणात रूपांतरित होऊ नये. नंबर तीन, संशोधन काय सांगतं? युनिव्हर्सिटी ऑफ मॅचिगनचं संशोधन 2012. या संशोधनात असं आढळून आलं आहे की जे जोडपे सतत वाद घालतात त्यांच्यापेक्षा जे जोडपे शांतपणे मतभेद सोडवतात किंवा अनेकदा मुद्दाम वाद टाळतात, त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. त्यांच्या शारीरिक आजारांचं प्रमाणही कमी आढळलं. हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंट या जगप्रसिद्ध दीर्घकालीन संशोधनात दाखवण्यात आलं आहे की जे लोक शांतपणे नात्यांचा समतोल राखतात आणि छोट्या गोष्टींवर भांडण न करता त्या सामंजस्याने हाताळतात, ते दीर्घकाळ समाधानी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगतात. नंबर चार, भांडण टाळणाऱ्यांचं मानसशास्त्र. संयम आणि आत्मनियंत्रण, सेल्फ रेग्युलेशन. हे लोक रिॲक्टिव्ह नसतात, तर रिस्पॉन्सिव्ह असतात. ते लगेच प्रतिक्रिया न देता आधी विचार करतात. हा गुण सेल्फ रेग्युलेशन या EQच्या घटकात येतो. परिस्थितीचा व्यापक विचार. हा वाद खरंच आवश्यक आहे का, असा प्रश्न हे लोक स्वतःला विचारतात. कारण प्रत्येक वेळेस आपली बाजू जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं किंवा मानसिक शांतता जपणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. संवेदनशीलता आणि सहानुभूती. अनेकदा भांडण टाळणाऱ्यांना समोरच्याच्या भावनांची जाण असते. त्यांना माहिती असतं की रागात बोललेले शब्द नातं बिघडवू शकतं, म्हणून ते आपल्या शब्दांची काळजी घेतात. नंबर पाच, भांडण टाळणं म्हणजे दुर्बलता नव्हे, उलट ती शक्ती असते. स्ट्रेंथ इज इन रिस्ट्रेंट, असं अनेक मानसोपचार तज्ज्ञ मानतात. भांडणाच्या प्रसंगी शांत राहणं, राग पचवणं आणि नातं जपणं हे सर्व कौशल्य शिकून घ्यावे लागतात. उदाहरण, एका दाम्पत्यामध्ये नवऱ्याला ऑफिसमधून येऊन थकवा असतो. बायको एखाद्या मुद्द्यावर बोलते आणि नवरा चिडतो. अशावेळी बायको त्यावेळी शांत राहते. नंतर जेवणानंतर दोघं बोलतात. हीच गोष्ट वेळेवर भांडण करून मोकळी केली असती, तर त्या भांडणाने नातं कुरतडून टाकलं असतं. ही आहे मानसिक परिपक्वतेची शक्ती. नंबर सहा, काय असतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व वैशिष्ट्य? इंट्रोवर्टेड पण ऑब्झर्वंट. हे लोक शांत असतात, पण प्रत्येक गोष्ट मनात टिपत असतात. कॉन्फ्लिक्ट अवेअर्स नव्हे, कॉन्फ्लिक्ट रिस्पॉन्सिबल. हे मतभेद टाळत नाहीत, पण त्यावर प्रतिक्रिया देताना जबाबदारीने वागतात. रेझिलियंट, संवेदनशील पण मजबूत. त्यांना राग, निराशा येते, पण ते त्या भावना सावरतात. सेल्फ अवेअर आणि माइंडफुलनेस. ते स्वतःच्या भावना, शब्द आणि कृती यांचं भान ठेवतात. नंबर सात, कधी-कधी भांडण टाळणं धोकादायक ठरू शकतं. हो, काही वेळा भांडण टाळणं म्हणजे सप्रेसिव्ह बिहेवियर ही असू शकतं, जे दीर्घकाळ मनात दडपलेली भावना साठवून ठेवतं. याचा परिणाम पुढे आक्रोश, तणाव, चिंता या स्वरूपात होऊ शकतो. म्हणूनच आवश्यक आहे, भांडण टाळा पण संवाद थांबवू नका. रागाची भावना दडपू नका, ती योग्य वेळी व्यक्त करा. मनात साठवलेले अपमान, निराशा यांचं मनातच विश्लेषण करून त्यावर तोडगा काढा. नंबर आठ,
भांडण टाळणाऱ्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? जर्नल रायटिंग, आपल्या भावना लिहून ठेवा. माइंडफुलनेस मेडिटेशन, शांत राहणं तुमचं बलस्थान आहे. त्यात तुम्ही आणखीन खोल जाऊ शकता. थेरपी किंवा काउन्सलिंग, जर तुम्हाला वाटत असेल की सतत शांत राहून तुम्ही दुखावत आहात, तर थेरपिस्टशी संवाद करा. ॲसर्टिव्ह कम्युनिकेशन शिका. भांडण टाळणं म्हणजे आपल्या भावना लपवणं नसावं. त्याऐवजी स्पष्ट आणि शांत संवाद साधावा. नंबर 9, सामाजिक दृष्टिकोनातून विचार. समाज भांडण करणाऱ्यांना ताठ माणसं, बोलकी, अस्सल समजतो आणि शांत राहणाऱ्यांना मूक, घाबरट किंवा फारच सोशिक असा शिक्का मारतो. पण खरं पाहता सामाजिक पातळीवर आपण ज्या व्यक्तींशी चांगलं नातं ठेवतो त्या बहुतेकदा वाद टाळणाऱ्या असतात, शांत, समजूतदार. नंबर 10, थोडं तात्विक. गीता आणि बुद्ध विचार. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, शम म्हणजे मनशांती हे एक तप आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेली राईट स्पीच ही संकल्पना भांडण टाळण्याकडे झुकते. स्पीक ऑनली व्हेन युअर वर्ड्स आर मोर ब्युटिफुल दॅन सायलेन्स. नंबर 11, कथा शांत पण कमजोर नव्हे. सविता एक शिक्षिका. वर्गात, घरी, समाजात शांत स्वभावासाठी ओळखली जाते. पती खूप बोलका, थोडा उद्धट, अनेकदा वाद होण्याची शक्यता असते. पण सविता मुद्दाम शांत राहते. ती रडत नाही, भीक मागत नाही, पण गरज लागली तर योग्य शब्दात शांतपणे स्वतःचं मत मांडते. घरातील सगळे तिची भीती वाटेल इतकी आदराने वागतात. एक दिवस पतीनेच मित्रासमोर कबूल केलं, मी कधी कधी सविताला खूप बोलतो, पण तिचं न भांडणं आणि फक्त योग्य वेळी बोलणं मला खूप शिकवतं. मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरट नसतात. त्या शांततेमागे एक अभ्यासपूर्ण मानसिक प्रक्रिया असते. त्यांनी रागावर नियंत्रण ठेवणं ही त्यांची कमजोरी नसून मानसिक बलच असतं. या व्यक्ती सहानुभूती, संयम आणि दीर्घदृष्टीने जगतात. आपल्याला समाज म्हणून अशा लोकांना कमकुवत समजण्यापेक्षा त्यांच्या वागणुकीकडं आदरानं बघायला हवं. काही वेळेस शांत राहणं म्हणजे पराभव नव्हे, ती असते तुमच्या मनाची विजयी मुद्रा. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.